नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व या राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय बाप्पू शिवतारे यांच्याशी संवाद साधणार आहोत. पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदरच्या इतिहासात पहिल्यांदाच अतिवृष्टी झाली आणि फार मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, विशेषतः पशुधन मोठ्या प्रमाणावर त्याचं नुकसान झालेलं आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे, गोरगरिबांचे संसार वाहून गेलेले आहेत. अशी पहिल्यांदाच परिस्थिती निर्माण झालेली आहे. काल रात्री 1:30 वाजता स्वतः बाप्पू प्रत्यक्ष घटनास्थळी त्या ठिकाणी भेट देऊन आले. दिलासा त्यांनी नागरिकांना दिला. प्रत्यक्ष काही ज्या घरामध्ये पाणी शिरले, ज्या घरातले लहान मुलं कुटुंब दुसऱ्याच्या घरात राहण्यासाठी गेले, त्यांना दिलासा देऊन त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत, आणि त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आज सकाळपासून ते स्वतः या तालुक्यातील कऱ्हा आणि चांबळी नदी किनारी जी गावं आहेत ज्यांना या पुराचा फटका बसला आहे त्या प्रत्येक कुटुंबाला जाऊन प्रत्यक्ष भेटलेले आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार बापू. नमस्कार. पुरंदर तालुक्यामध्ये ही अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली, पहिल्यांदाच निर्माण झाली. नेमकी काय परिस्थिती आहे पुरंदर तालुक्यामध्ये? रात्री 1:30 वाजता मी सासवडमध्ये होतो. मला फोन यायला लागले की असं असं आहे, आम्ही टेरेसवर आहोत, आम्ही इकडे आहोत. आणि म्हटलं बघा, घाबरू नका कोणी, तुम्ही टेरेसवर असाल, काय असेल सगळं पाणी पोचवणे काय करणं आम्ही सगळं करतो, घाबरू नका तुम्ही. आणि मी ताबडतोब गेलो होतो. काही ठिकाणी लोक ऐकत नव्हते म्हणून मी स्वतः पाण्यातून पलीकडे जाऊन त्या कुटुंबाला समजावलं. पण त्यांचं म्हणणं असं होतं की बा आता आम्हाला भीती काही नाही, वर आम्ही टेरेसला राहतो आहे. मला वाटते उत्तर प्रदेशचे वगैरे काही 2-3 कुटुंब होती ती. खाली इकडे आलो मी, ते खळदकर करून होते, त्यांच्या घराचे तिथे बाजूचं एक घरच संगमेश्वर मंदिराजवळ घरच वाहून गेलं होतं. मला वाटतं जाधव वगैरे असं त्या कुटुंबाचं नाव होतं. आणि त्या डॉक्टरांनी त्यांना वर त्यांच्या घरामध्ये हे केलं होतं, आसरा दिला होता. खूप चांगल्या प्रकारचं काम देखील त्यांनी केलं. असं आहे की ढगपुटी ज्याला म्हणतो तशा प्रकारचा हा प्रकार आहे असं माझं मत आहे. जवळजवळ 142 मिलीमीटर ते 147 मिलीमीटर एवढा पाऊस एकाच दिवशी, आणि तो सुद्धा अगदी थोड्या काळामध्ये झाल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर पुरंदर तालुका, पुरंदर किल्ला किंवा त्याच्या समोरचे सगळे डोंगर माथे पाहिले तर संपूर्ण खचून, झाडांसकट खचून, जसं फॉरेस्टला आग लागल्यामुळे आपण चर करतो तसे नॅचरल चर सगळ्या राडा रोड्यासकट, म्हणजे जसं माळीण झालं अगदी त्या पद्धतीने अनेक ठिकाणी. पुरंदर किल्ल्याचाही भाग तसा आहे, समोरच्या बाजूला जो नारायणपूरच्या समोरचा भाग आहे डोंगराचा त्याच्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारचं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भूस्खलन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे लँडस्लायडिंग पूर्ण असंही नाही, परंतु पाण्याचे ओघळ आणि त्याच्या आजूबाजूने प्रचंड पाण्यामुळे मोठमोठ्या दरडी आणि माती सकट, झाडांसकट खाली सगळं वाहून आलं. आणि त्याच्यामुळे मोठ्या ह्या घडण्या सगळ्या, पावसाला आणि पाण्याला दोन्ही वेग होता. पाऊस प्रचंड पाऊस होता आणि त्याच्याबरोबरीने हे सगळं भूस्खलन होत होतं. झाडांसकट डोंगरावर, उंच डोंगरावर झाडांसकट संपूर्ण राडारोडा खाली वाहून आला. आणि त्याच्यामुळे जर आपण नारायणपूर गावामध्ये जर गेला तर जवळजवळ सर्वच घरं, एखादं उंचावर असल्याने घर सोडलं, मंदिरापासून सर्व घरामध्ये चिखलाचा गाळ, 2-2 फूट गाळ, मी स्वतः जाऊन आत जाऊन पाहिलं. आणि तो गाळ म्हणजे संपूर्ण ब्लॅकिश कलरचं, संपूर्ण असं गटाराचं जसं तवंग आलं. आणि त्याच्यानंतर चिखल सगळा, पूर्ण हॉटेलं सगळी उद्ध्वस्त झालेली होती. खालच्या मंदिराच्या खालच्या बाजूला असणारी संपूर्ण गोरगरिबांची घरं पूर्णपणे 100% वाहून गेलेली होती. एवढा मोठा प्रचंड पाण्याचा दाब होता की तिथे असणारं जे कुंड आहे, इंद्रायणी कुंड असं काहीतरी म्हणतात, त्या इंद्रायणी कुंडाच्या बाजूला 5000 लिटरचा पाण्याने भरलेला टँकर उभा होता. त्या पाण्याने त्या टँकरला सगळं उडून त्या इंद्रायणी कुंडात घेऊन गेलं. मी आय हॅव सीन दॅट, मी तिथे पाहिलं. त्यामुळे रस्त्यावर असणारे सगळे जे ब्लॉक्स नवीन बसवलेले होते, तीर्थक्षेत्र असल्यामुळे काही तीर्थक्षेत्र योजनेतून काही मी असं करून संपूर्ण ब्लॉक्स केले होते की जेणेकरून घाण होऊ नये, कचरा होऊ नये, साफसफाई व्यवस्थित राहावी. परंतु ह्या सगळे इंटरकनेक्टेड ब्लॉक्स इतका पाण्याचा प्रेशर होता की त्याने उघडून काढले संपूर्ण. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. गोरगरिबांना खूप अडचणी झालेल्या आहेत, काही राहिलेलं नाही घरामध्ये.
ना भांडी राहिली, ना फ्रीज राहिले, ना टी व्ही राहिले, ना कपडे राहिले. जे काय राहिलं ते सगळं भिजून संपूर्ण कुजट असं वास त्या माती आणि याच्यामध्ये सगळं लपेटलेलं आहे. खूप वाईट, म्हणजे पाहता येत नव्हते अशा प्रकारची ती परिस्थिती होती. नारायणपूरला तीच परिस्थिती होती. पलीकडच्या बाजूला जर गेला आपण तर चिवेवाडीचा जो वरचा परिसर आहे, जे मातेचं मंदिर आहे, तो वरून संपूर्ण 50-100 वर्षापूर्वीच्या कमी 10-10, 8-8 टनाचे जे मोठमोठे दगड होते, त्या ताली होत्या उंच 8-8, 10-10, 15-15, 20-20 फुटाच्या, त्या सगळ्या ताली सकट घेऊन खाली जर आपण खाली पाहिलं तर खालची सगळी भाताची खाचरं ही पूर्णपणे फ्लॅट दगडाने वगैरे वरून सगळी वाहून गेलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लँड इरोजन ज्याला म्हणतो आपण, पूर्णपणे जमीन भात शेती संपुष्टात, भात शेत 100% भात शेती, सगळे दगड येऊन पडले, सगळे दगड आणि राडारोडा सगळं आलेलं आहे. वरून जी झाडं आलेली आहेत फॉरेस्टमधून ती झाडं आणि असा सगळा तो सगळ्या वेगवेगळ्या तालीमधून ते खाली रस्त्यापर्यंत आलेले आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तुम्ही नारायणपूरच्या पूर्वेला आला, भिवडीच्या बाजूला, तर भिवडी आणि त्या परिसरामध्ये पूर्ण बोअरवेल 20-20 फुटाच्या बोअरवेल सकट, म्हणजे बोअरवेल केलेल्या 20 फुटाची केसिंग आहे, ते केसिंग नाही, बोअरवेल नाही आणि माती नाही, सगळंच वाहून गेलं आहे. अशा प्रकारचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालं आहे. मोठमोठे 300-300, 400-400 एकरचे संपूर्ण जर जागा पाहिली तर ते निव्वळ नदीचं पात्र असावं अशा प्रकारची सगळी माती बिती सगळे वाहून गेलेली आहे. 2 महिला खोमणे, मला वाटते खोमणे नावाची, खोमणे वस्तीवरचे, आणि चंद्रकांत खोमणे त्यांची काहीतरी मला वाटते ती चुलती वगैरे असं काहीतरी आहे, आणि एक नात, एक ती 22 वर्षाची, अशा दोघी त्या होऊन गेल्या. मला वाटते त्या वरिष्ठ ज्या माता होत्या त्यांची बॉडी सापडली, पण तरुण मुलीची बॉडी अजून सापडलेली नाही. पुढे मी चांबळीमध्ये आलो. चांबळीमध्ये सुद्धा पाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात घुसलेलं होतं. तिथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण चिखलाचा ढीग होता. तिथे जो ब्रिज आहे मोठा, RCCचा ब्रिज आहे, त्या ब्रिजला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वरून जी झाडं वगैरे वाहून आली होती, त्यामुळे वरच्या रेलिंग तुटल्या आणि साधारणतः ब्रिजवरून 5-7-10 फूट पाणी असावं, आणि ते पाणी पूर्ण गावाच्या एकदम वेसीपर्यंत आत घुसलेलं होतं. तर तिथेही बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुढे मी तिथून कोडीतला गेलो. कोडीतला करेच्या बाजूला असणारी सगळी जी घरं आहेत ती सगळी घरं पूर्णपणे पाण्यात जवळजवळ 6-6 फूट होती. इतकंच नव्हे तर हनुमान मंदिर अगदी सेंट्रली कोडीतमध्ये आहे, सेंट्रल प्लेसमध्ये, पण त्या हनुमान मंदिराच्या पायथ्यापर्यंत, म्हणजे पूर्ण स्लोप आहे तिथपर्यंत पाणी सगळ्या घरामधून गेलेलं होतं. असं स्लोप असताना सुद्धा ते पूर्ण पाणी असं लेवल झालं होतं. याचा अर्थ सगळ्या घरांमधून पाणी घुसलेलं होतं आणि सगळ्या शेतकऱ्यांचं धान्य असेल काय असेल सगळं त्याच्यामध्ये खराब झालेलं आहे. खाली कुंभारवाड्याला गेलो. पिराचा मळा करून जो भाग आहे तिथे असणारा जो कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे, त्या बंधाऱ्यामध्ये सुद्धा असंच झालं की झाडं आणि लाकडं एवढी आली होती की ते त्या एकतर बंधाऱ्याच्या काही फळ्या, शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता असते, आपल्याकडे स्केर्सिटी असते, नॉर्मली 15 ऑक्टोबरपर्यंत फळ्या ठेवायच्या नसतात, हा कायदा आहे शासनाचा. परंतु बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिथे पाण्याची स्केर्सिटी, एवढा पाऊसच कुठे आपल्याकडे एवढा पाऊस येणारच नाही, मग ते पाणी जर वाहून गेलं आणि 15 ऑक्टोबरला नंतर जर पाऊस नाही झाला आणि पाणी नाही मिळालं तर आपल्या शेतीची काय होईल, म्हणून काळजीच्या अंती ते काढत नाही. काढले तरी परत शेतकरी स्वतः बसवतात, म्हणजे शेतकरी स्वखर्चाने ते बसवतात आणि मग हा घाला अचानक होता. जो थोडासा जरी अंदाज असता की बाबा तर निश्चितपणे त्याच्यामधून येईल. खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान दोन्ही बाजूला झालेलं आहे. म्हणजे पुरंदरच्या नारायणपूरच्या पश्चिमेच्या बाजूला देखील देवडी, चिवेवाडी, केतकावळे या परिसरात देखील, आणि त्याचप्रमाणे बहिरवाडीपर्यंत सुद्धा फार मोठं बहिरवाडी वगैरे त्या भागात सुद्धा खूप मोठं नुकसान. त्याचे फोटोग्राफ्स आले, प्रचंड नुकसान झाले, प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं. कारण कड्यावरून येणारं जे पाणी आहे इतक्या वेगाने पाणी खाली आलं होतं की ते ट्रक सुद्धा त्यांनी ओढून नेले होते. त्यामुळे जसं इथे झालं तसंच खाली आंबेगाव वगैरे जो पुरंदर मतदारसंघाचा जो खालचा जो भाग आहे त्या भागामध्ये व्हिजिट केली मी. जांभूळवाडीला व्हिजिट केली मी, शनीनगरमध्ये व्हिजिट केली. जांभूळवाडीचा जो मोठा तलाव आहे, MI टँक आहे, त्या MI टँकच्या इथून खूप मोठ्या प्रमाणात लोंढा आला होता पाण्याचा. पण तरी कसल्याही प्रकारची भीती, त्याच्यातही लोकांनी भीती दाखवली की कदाचित तो टँक फुटला की अजिबात. नेहमी जाऊन स्वतः पाणी करून आलो. अधिकारी सगळे माझे तिथे डिप्यूट केलेले होते आणि त्यांनी ते नीट चेक केलं, काही कुठेही नाही.
परंतु सांडव्यावरून इतका प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आउटफ्लो होता की त्या आउटफ्लोमध्ये पुढे त्याला लागून असणारी एक शिंदे फॅमिली, तर एक वयस्कर 60-65 वर्षाची महिला ती वाहून गेली. तिला देखील तिथे जे आमचे तहसीलदार आहेत कोळी करून त्यांना इन्स्ट्रक्शन ताबडतोब दिले गेले की ती ताबडतोब त्यांना मदत द्यावी. त्याच्या आजूबाजूला ते शिंदेची जेवढी घरं आहेत त्या घरामध्ये खूप नुकसान झालेलं आहे, काही राहिलेलं नाही, काही भांडीकोंडी काही राहिलं सगळं वाहून गेले, त्यांचे पंचनामे करावेत. त्याचप्रमाणे शनीनगर जे आहे, शनीनगरमध्ये वर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, ते हे केलं. मी दाभाडीमध्ये गेलो होतो. आता इथे हा थोडा स्लमचा एरिया होता, पण दाभाडीचा जो एरिया होता तो पूर्ण मोठमोठ्या सोसायट्यांचा एरिया होता आणि वर उंच सकल जो भाग होता त्या उंच सकल भागातून पाणी एखाद्या वरच्या बिल्डिंगमध्ये कंपाऊंडमध्ये साचायचं, त्याची भिंत पडली तर त्या बिल्डिंगमधून पाणी खालच्या बिल्डिंगमध्ये, आणि तो फोर्स एवढा यायचा की विदिन सेकंड्स जवळजवळ 10-12 बिल्डिंग्सच्या फाट 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 भिंती पडत ते पाणी खाली संपूर्ण नुकसान करत गाड्या घोड्या वाहत मोटरसायकल सगळं खेचून घेत ते निघून गेले. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांचं नुकसान झालं. त्याच्यात काही ठिकाणी बऱ्याच असं दिसलं की ओढ्या नाल्यांवर केलेली अतिक्रमणं आहेत, ती अतिक्रमणं खूप वाईट पद्धतीने काही लोकांनी केलेली आहे. म्हणजे मला तिथे आता एक लक्षात माझ्या आलं की तो केंकरे नावाचं एक ग्रस्त, त्याने अगदी मध्येच त्या दाभाडीमध्ये त्या नाल्यावरच पूर्ण एन्करेज केलं आहे. पाणी जायला रस्त्याला भिंती तोडून सुद्धा काय होत नव्हतं. मी त्या बाबतीत लोकांनी सर्वांनी तक्रारी दिल्या, त्या तक्रारी देखील मी पुढे फॉरवर्ड केल्या. सर्व एकंदरीत परिस्थिती पाहता खाली देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं. देवाची उरुळ्याने या परिसरात देखील आपण खूप मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं केली होती. जुने जे बंधारे होते त्या बंधाऱ्यांचेही रिपेअर्स केले होते, नवीन काही बंधारे बांधले होते. जुने जे बंधारे होते त्याच्यामध्ये एक बंधारा असा झाला होता की तो कधीही फुटेल आणि ते जो जोरात फुटला, मोठी कॅपॅसिटी 5-7 MCFTची होती, की त्याच्यामध्ये फुरसुंगीमध्ये पाणी घुसेल. आणि म्हणून तिथे ताबडतोब कार्यकर्त्यांना सांगून मला फोटो पाठवले होते, जाता येत नव्हतं तिथे, परंतु त्यांनी ताबडतोब JCBने दोन्ही बाजू थोडासा जसं आपण वे आउट करतो तसा सांड करतो तसं सांड केलं, पाणी जायला मार्ग केला आणि ते हळूहळू पाणी नाही त्याचा निचरा झाला, तर पुढचा अनर्थ त्याच्यामध्ये टाळला गेला. त्यामुळे ओव्हरऑल पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये सुद्धा सिटीमध्ये खूप हाहाकार झाला आहे. सहकार नगर वगैरे संपूर्ण पाण्याखाली होतं आणि त्याच्यामुळे बरीच इन्क्रोचमेंट जी नदीमध्ये आणि ओढ्यांमध्ये होती ती सगळी इन्क्रोचमेंट मला वाटते निसर्गानेच काढली की काय, असं संपूर्ण म्हणजे भयावह चित्र होतं. त्या सगळ्या नाल्यामधून मोठमोठ्या इनोवा कार्स संपूर्ण ढीगच्या ढीग असे एकमेकावर होते. तसं कम्पॅरेटिव्हली मनुष्यहानी तिथे देखील कमी आहे. एक महिला फक्त तिथे देखील दाभाडीमध्ये एक महिला वाहून गेली होती. म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये एक दाभाडीमध्ये आणि एक जांभुळवाडीच्या तळ्याच्या खालच्या बाजूला असणारी शिंदे, ह्या 2 महिला, आणि वर आपण पुरंदरला पाहिलं तर बिवडीच्या ह्या 2 महिला, असं 4ची ही कॅज्युअलिटी आहे. 4ही जणांना त्वरित मदती देण्याचं देखील सूचना देण्यात आली.